ए कमळे, ए कमळे, आले. एक काम सिद्ध करू देत नाही. राणी कुठे गेली? राणी राणी तुम्हाला विचारून गेली होती. आता मला का विचार गेली? म्हणजे मी आता आलोय. अरे ते तर मला बोलले होते. काय मी सांग हे विचारून चालले म्हणून त्याला. आईला काय तू वागत काय बोलत तो लक्ष राहत नाही गाडचं. आणि ते पाहुणं कुठे गेले? पाहुणा कधी यायला आला होता? मग जावाई हा ते बाहेर गेले दर्शनाला जातो म्हणे मामी. घरातले बोर झालो म्हणे मी. दर्शनाला गेला का? हा. मग राणी गेली असेल दर्शनाला. हा? राणी गेली असेल त्यांचं संग. का हो तुम्ही घरात दरवाजा का बरं नाही लावून घेत? लाव आता लाव. कुठे ठेवून द्यायचं घरात घुसायचं? नाही जाण्यात राहिलं. सगळे काम आपणच करायचे. मग ते दोघं काय नुसतं एंड तेव्हाच राहते बा. हा एंड तेव्हाच राहते पाहुणा राणी. हा मग आता जीव लावतो. आयडिया पाहुण्याला काय वाटत नाही ना. सारखं इकडं तिकडं पोर नांदती आणि तो इकडं काय चालवलं पाहुण्याने सुद्धा. बाई आता आपण कसं बोलावं? हा काय म्हणणार आहे आपण? येऊ नका असं म्हणावं का? एक दिवस म्हणलं ते म्हणतं मला मामा तिकडे करमतच नाही. मग पोरीला घेऊन ये म्हणा आमच्या. दोघं नवरा बायको ये जा ना. आता त्याचा बापा ते कोण त्याला कोण खाऊ पिऊ घाली? हा ते पण आहे. ते पण आहे. असं नाही ना माणसाने कवर राव सासरवडीला आहे की नाही. तर आपण- मग याचं मग बायकोला घेऊन यायचं. राहायचं 4-8 दिवस राहायचं इकडं बायकोनं त्यांना. बरोबर की नाही? मग कसं वाटत हे भाऊबंदकीमध्ये आता मी आपल्या? हा विषय तुम्हाला मागच बोलणार होते पण मग तुम्ही काय म्हणलं असतं तू आले पोटात दुखतं. कसं आता तुमचे 8 दिवस लागतात. सारख्याला पाहुण्याला जावायला बोलता नाही येत. असं आहे ना. पण आपल्या पुरीला तू बोला जाय ना त्या राणीला. आता कसं बोलणार आहे? काय म्हणू मी? हा पाहुण्याला तू बोलू नको असं म्हणू तिला का? परत राग येईल सावता राही तू. मग तेव्हा तू म्हणजे लागली माझी आई अशी बोलली असते कामाला. सख्खी आई असं बोलले असते. बरोबर आहे. आता आपल्याला दिसून बी ते पाहून बी आंधळ म्हणे. हा मग मला तर काय होणंच म्हणाय बाई. कारण की तुम्ही एका रक्ताचे कधी एक होसाल त्याचा पत्ता नाही. बरोबर. हा मला शांत राहीनच आहे ना. बरे बाय जवळ राहून देऊ पाहुणा. पण आता या फेदाड्यात तिकडे नांदायचं सोडून दिलं आणि येणं राहिली आता. हा मला एक म्हणायचंय तुम्ही ती पोरगी नेऊन घाला ना हो तिच्या घरी. ती डायरेक्ट नाही माहिती नांदायला. तो लय हानमार करतो ना असं करतो. मग आता काय करायचं? 2-4 जण गोळा करा. मग काय अशी 2? घरात खार घालायचं का तिचा? ते पाहुणे जास्त प्यायला लागले आणि प्यायल्यामध्ये जर रात्री येऊन गळ्यावर दाबला किंवा मुंडीवर पाय दिला गेले का पोर मिले मावली. आता पिणाऱ्याच्या बायका मेल्याच का? हा? मुंडीवर पाय देऊ देऊ संसार करतातच ना त्या. मी असं का बाई ना? अशाच दाखवाना तुम्ही करतो. आता 1.5 दिवस दारू सोडली तुम्हाला सोडायला मी लय राजा झालो. ए तोंड नको इचको जरा. हा. दात पाडी जावल्या. हे असं आहे खरं बोलले की पोट दुखतं तुमचं. पोट लगे फरा 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 फुगतो. जर पुरी द्या जावाय द्या जर बोली ना हा दातच ठेवणार नाही तवाला काही पण. दरवाजा लावेल. हा हा. लय इज्जतीची बाई आहे मी. असं संस्कार नाही ठेवल मा हा बापांना. ना? आमच्या माहिती का 4 भीतीच्या आत व्यवहार होतात. हा 4 भीतीच्या आतच बोलणे होतात. पण तुम्हाला कुठं ते वाकडच लागून जातं. जा करा तुम्हाला काय करायचंय ते. बरं चहा ठेव वय चल. हा आय, आय, आय. काय नाही का बरं येणे काय माहिती अजून बा. मला म्हणे आज आपण जाऊ टाकी जाऊ गप्पा मारू. बाई मी दाजींना सांगून ठेवलेलं होतं मी येते असं शेतामध्ये. ये 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 बस ना. आली मी. हं? इथे का बसली खडीवर? इथं भारी वाटतं. खडी पडली की ते बोलतील ना घरात. काय होतं खाली पडली पडू दे ना. आपण कशाला तुम्ही हं? आपण खाली उचलेलच आहे ना. उचला ना मग खडी उचला तेव्हा किती पडली. आईला तू ना तू दाजीची काही इज्जतच ठेवली नाही कडे. नाही हो दाजी तुमच्यात लय जीव आहे माझा. माझा नाही तुझ्यामध्ये. माझ्यात आहे जीव. अरे, तुझ्यात तितका जीव आहे. 15 दिवस झाले मला काजलची आठवण सुद्धा येणं तुझ्यामुळं. पाहिलं का मग किती जीव आहे मग माझा तुमचं म्हणजे माझ्यामध्ये जीव आहे म्हणजे सालीवर प्रेम करता. साली आधी हा. घरवाली हा, ही मन मग. खरी आहे का? हा एकदम खरी आहे. मग बरं हाय का चला ना मग फिरायला कुठं जाऊ कुठं तर. काय फिरायला जायचं का ना? हे फिरणंच ना सगळं. नाही काय इथं एवढं भारी इथं काय वातावरण करणार आहे. मला नाही आवडत मला काय आवडतं? दूर जा गाडीवर. अरे काय माहिती का इथली तर असं असलं ना मग कोणाला काय वाटत नाही. नाही मला मामाला नाही संशय येत नाही. अरे येडे बाहेर जर गेलं ना मला उचकून लावतील माहिती का. कशाला मामा म्हणते ती आहे ना नाही शिकत एक पोरगी दिला असेल तू दुसरीला घेऊन फिरून राहिला. नाही हाकलत कोण हाकल नाही रे बाबा नको नको आपण आपल्या आपल्या मर्जीत माहित राहायचं. किती जीव आहे सांगा तर. इतका जीव इतका जीव इतका जीव आहे ना. हा चला मग आपण बाहेर जेवण करू आज. बाहेर कुठं हा हा जेवायला म्हण तू जेवायला म्हण कशाला म्हण बाहेर फक्त तू बाहेर घर सोडायचं नको. नाही घर नका सोडू ना हा तुम्ही. घर नाही सुटायचं.
घर नाही सोडायचं हा. फक्त आपल्या दोघांची गोष्ट कोणाला सांगायची नाही आपण बोलतो असं हा कोणाला सांगायचंय उलट हे बाय मी मामाला कामही करू लागलो होतो त्याच्यामुळे मामाही कटाळत नाही हं? मग ते काजलचा फोन करीत राह सारखी मी तिचे फोनच घेत नाही ती जीव लावते माहित आहे तुम्हाला नाही जीव तर लय तिचा आला माझ्यात मग नाही जीव लावते ती पण माझं जीव तुझ्यात गुतला ना तुम्ही माझ्याशी लग्न करायचं आणि त्याच्याशी केलं हा असं थोडीच आता तुझं लग्न दुसऱ्याशी झालं मग त्यावेळेस तू लहान होती ना मग तुझी कसं नाही पण मी आता ना त्यांच्याकडे पण नाही राहत मी का बरं नाही मला नाही आवडत मग तू सोडलं दिलं काय हो चायला मला वाटलं तू काय येडा असशील मी माझ्या माहेरीच आहे आता हं? हो येडे असं नको करू नका हो मला नाही जायचं तिकडे तो माणूस लय त्रास देतो मला काय म्हणतो मला इतके कामं लावतो दारू पितो मग तू एक काम करते का चालते का आमच्या इथं तुमच्या इथे नको मी आहे ना इथे माहेरीच आहे ना मग आता जाऊ दे तू जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मी घर सोडणार नाही इथून मग हा तू जाशील ना मी जाईल असं एका 2 दिवस जाईल तुम्ही म्हणता हे घर नाही सोडणार मग कसं होईल सांगा तर बरं कुठं इथं असं कर ना आपण काजल इकडेच बोलून घेऊ ना बघा मग तुमची इच्छा मी काहीच नाही बोलत मला तर गंज वाटतं पण ती नाही म्हणते ना तिचा इतका कामात जीव तिचा आला ना नाहीच म्हणते डायरेक्ट तिथे राहायला हं, तिला म्हणलो तुम्ही म्हणलं ती म्हणे मला नाही जायचं. जाय म्हणलं तो ना दारू पिला ना डायरेक्ट चगून जातो हा का हा आणि नुसतं शिव्या गाळ्या करतो इतक्या घाणघाण दारुड्या माणसाचं काय बघ खरं नाही बाबा दारुड्या माणसाचं ना अजिबात भरोसा इतकं तन 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 करतो ना काय सांगू तुम्हाला आणि त्याला आहे ना बायकांचा नाद लय हा हो नाही बा आपल्याला ह्या बाईचं नाव घे त्या बाईचं नाव घे मी या बाय तू आणि सोडून इतका मारतो ना काय सांगू तुम्हाला मी कधी बोलली नाही ह्या बाईचं नाव कशाला घेतो त्या बाईचं नाव करू घेतो नुसतं मारतो माझी नुसती पाठ लाल झाली माहिती का मारून मारून अजून ओळ आहे हो मग तुला फार काळा करून ठेवले हा मग इवळ तेच का चटके बी द्यायला का चटके बी द्यायले या बाय माझं कसं आहे माहिती का मी गावात कोणत्याच बाईशी बोलत नाही हा का? मला फक्त तुझ्याशीच बोलायला आवडतं बाकी मला म्हणलं ना काय गेलं तू बस बाकी नाही कोणाशी बोला बाय माणूस म्हणलं का माझी दुसरी नस उठते माहिती का हा का हा ते कसं आहे माहिती का ना साली ना तू तुझ्यातलं जीव अडकवतो माझ्यावाला तू कशी लहान होती ना तेव्हा तुला अशी माझी बॉटल घेऊन फिरायची तू मला गाव दाखवलं होतं सगळं हा लहान असताना मग तसं मग मला लय तुझा लय लाळा लागेल मला माहीत पडलं ना तू आली म्हणून मला कुठं दम निघतो तू आली आणि दुसऱ्या दिवशी मी येऊन धडकलो मग मी आता इथेच या ना तुम्ही मग घरी या कुठं घरी मग घरीच राहतो ना, मग मग आता राहतो. आता आता इथेच थांबा माझ्या पप्पाकडे इकडंच थांबणार आहे मी मामाकडे थांबा आता direct. मग इकडंच थांबल ना आता 15 दिवसापासून मी कुठं आलो राहिलो तुम्ही तुमच्या मामान त्यांना सासऱ्यांना काय सांगितलं काय त्यांना काय सांगायचं सासरवाडी माणूस तुम्ही काय सांगून येणार त्यांना काय सांगून येणार इकडे घरी कुठं इकडे घरी काय सांगायचं काय करते माझ्या सासरवाडी माझा हक्क आहे हक्क आहे तुम्हाला नाही माहिती पप्पा कसे आहे पप्पा नुसते लक्ष देतात हा जाऊ दे. थोड्या गोष्टीवर इतके बोलतात ना काय सांगू तुम्हाला चल ना थोडे आंबे खाऊ ना चला मग हा तू मीठ आणले का तू एक काम कर पळत पळत जाय घरी आणि मीठ घेऊन ये मी तोपर्यंत भारी भारी आंबे पाडून ठीक आहे पाडा आंबे मी आली ये लवकर हं? हो मामा आता तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या बरं बरोबर आता तू सांगितलं ना मला हा आता मी त्याच्याकडे पाहतो तुम्ही काय करायचं तुम्ही दादा बाहेर या ना घरात चला म्हणे बाहेर आहे. कवा आले येऊनच राहिलो आता तुमचा फोन आला तर हा काय कुठे ते बोलवा ना काय कुठे गेले का सर सकाळची हो? हा तुमच्याकडे येईल ना हा येणच आहे आता जवळजवळ 10-12 दिवस जाईल तरी इकडेच आहे पाहुणा आता कस काय तर मी म्हणावं जा घरी म्हणून काय म्हणावा काय म्हणायचं हा का बरं म्हणायचं नाही जावई किती दिवसाचा 2 दिवस 4 दिवस हे काय तरी एक दिवस म्हटलं पाहुणे एक करा म्हटलं मग महापुरीला घेऊन या इड मग तुम्ही वाटलं महिना 2 महिने राहा तुम्ही लाडून ठेवलंय पक्क आता मी काय लाडवलाय हा आणि तुला नाही बोलतायत का आता मी काय बोलणार आहे मी बोलते तर मग तोंड दिसतं काय तोंड दिसत मग तुम्ही जाळ लावून तुम्ही येऊ नका. हा त्या बाबाला काही घर गोड लागत नाही ती पोर तिडे एकटी मला बाहेर फिरावं लागत मग? माझा बिझनेस आता ती एकटी घरी नवरा नाही काय करायचं तिना आता तुमच्याच पोराला कळायला पाहिजे ना हा ना मग. हा? ते पाहतो ना मी कुठे काल गेला असं तर ते इकडे येऊन राहिले असे फोन लाव, पाय बरं, फोन लाव, पाय बरं. 15 दिवस फोन लाव पाय. कुठदार काय गावावर मध्ये आता? मी जर फोन काय लावला जोडीदार ना तर कळेल. आहे? हे आमची पोर नाही का इकडे हा ते कुठेतरी बाहेर गेले वाटतं दोघं बी दर्शनाला गेले वाटतं ते पाहून हा ये म्हटले मला बरं दर्शनाला गेले म्हणून तो थांबला इकडे ती बी लाच सोडलेली आहे सगळी काय? हा? मी काय म्हणते तिला काढून द्यायला काय होतं तुम्हाला आता कशी काय आता काढली ती ती? नादायला नाही माहिती त्याच्याजवळ का बरं तो आता तेल मग तिला मारीचं 2 दारू पितो मोकार हा हिला असं गोड लागत ना हा, सांगा मग आता काय बाबाचं करायचं कारस्थान आहे तो बाप म्हणतो की मा पोरीचं नरड दाबन तू दारू पिऊन नाही, पण हा. आता मग यांचं काय करायचं दोघांचं मग आता आता दोघायचं काय करायचं त्याचं काय काय
आता मी पुढे तर- काय करायचं तिकडं नाही ती माझी आई पहिली गेली ना तेव्हाच हिला बी मारून टाकला असता ना तर लई भर झाला असतं आता का ते काय मुंगी काढी का त्याला मारून हे टाकायला असे उद्योगी नाहीचे हा नाही बायको सोडून हा इकडे राहतोय त्याला काय नको मग का? तुमचं काम आहे ते तुमच्या पोर आहे हा ना ना. तुम्ही खास कोण आले हो नाही नाही आता बघतो ना मी त्याला बरं तुला तिकडे काहीच राहील नाही हा, का तेच ना. हा? तुम्ही फोन करा. लागत तेवढं ना सगळं अहो इकडे नुसतं आयतं खातो लोळतोय येतोय हा, मग आलं होतं. नुसता हा का मा बोकांडी आला काही नाही हा ना मेवणीसाठी आला ना इकडे मग बोलायचं ना तुम्ही हेच बोलला हा? त्या बाबा हा. करायचं तर तोंडात थांबला पाणी हे करता, हाजी. थांबलाच नसता म्हणजे. राहत आहे पाहुणं मारून 1 दिवस 2 दिवस आता मला काय वाटतं की गेला सासूरवाडीला काय रे बरं बायको तिकडे ना आणि जावई इकडे हा ही कुठली पद्धत आहे माझ्या सासऱ्याला बोलून काय उपयोग आहे हे तर जगाची वेगळं झालं नाही आता काय आम्हाला बायका नव्हतं का आम्ही हा? असं केलंय नाही ना, आम्हाला बायका होत्या आम्हाला पहिली होती तर कधी सासरवाडी तोंड पाहिलं नाही मग? आता हे दुसरे केलं तर विचार बा कधी गेलो का सांगून नाही केलं का कुठे जायले नाही गेले तुम्हाला सांगूनच गेले तर दर्शनाला चाललो म्हणे मामी फोन लाव आता मोबाईल फोन लावतोय फोन लाव कुठे रे बरं सम्या लाव नवऱ्याला फोन लाव माझा फोन पाहिल्यावर येणार नाही ते माहितीये का बरं तो नाही पाहिलं येणार आहे ना नाही. मग त्याचा आपला लावा फोन तुमच्या पोराला फोन नाही नाही रिंगच जात नाही रिंग जा गेली पण उचलतच नाही हा काय चालू आहे कसं काय उचलते तुमचे फोन एक काम आता करा मामा तुम्ही ठेवा. चार जाऊन फोन करतो पण उचलतच नाही नाही का नाही नाही बरं थांबा आता माय मिलाई थांबा बरं तुम्ही लावा बरं सांगू नका मग आम्ही येईल इकडं बरं का दादा फक्त घरी या म्हणा अर्जंट हॅलो हॅलो कुठे आम्ही आलो थोडं फिरायला बाहेर बाहेर कुठं ये राणी थोडं खावशी चालते पाणीपुरी काय पाणीपुरी खाऊ राहिले कुशलच्या पुरीला घेऊन येऊन राहिले तुम्हाला घेऊन येतो चला घर ये पटक्यान हा का हा डोका उडा का मावाला काय झालं मामा तुम्ही असं काय बोलताय? तुम्हाला पटत आहे काय राव तुम्ही हा घरातले कामधंदे पडले त्या पुरीला घेऊन पळ सुटले हा काही वाटत आहे का तुम्हाला लवकर या घरी बरं बरं येतो 2-1 तास हा अच्छा अरे एवढं 2 तास काल लावून राहिले म्हणा नाही तोपर्यंत 5च मिनिटं गेले या कसं काय बाबा? हा बरं आलो आलो काय म्हणे हो? 2 तासाच येतो म्हणा पाणीपुरी खायला गेले बरं राहिलेले का वाटली पाहिलं ना नाही, हा. नाही. राणी पाणीपुरी खोटली हे आता एक काम करा आल्या आल्या त्यांची चांगली वरात काढा चांगली पूजा करा खोटली आपण हा अरे खाऊ दे ना तुला काय झालेलं आहे बाई आता तुला खायची का दादा तू जायचं सगळं खायला बाई खासी वाटली बोलले ते दादा हिला घेऊन जा या मायाला दुसऱ्या पाणीपुरी खाऊ घालायला नको बाई गच खाल्लं हा. पाणीपुरी. काय तमाशा आहे असा जगाच्या व्यतिरिक्त जावं भेटला हो मला काय होतं पाणीपुरी कुठं जायला होता पाणीपुरी खायला गेलो पाणीपुरी खाला खावशी चालते पाणीपुरी बायकोनी दिसली का पाणीपुरी खायला घेऊन जा ती नाही खात ना हा ती तोंडाला काय टाके शिवले काय माझ्या खात नाही म्हणे लाज वाटायला पाहिजे लाज इकडे फोन उचलीत नाही चाललंय काय तुझं तुम्ही लय फोन हा? करते हो हा लय फोन करते लय फोन करते मग बाप कधी आहे करतो? मग बाप. हा? नाही नाही जीव लागतो बापाचा आणि बायको तिकडे आहे, तू इकडे काय करतोय तिला म्हणलो ती ये म्हणती आलीच नाही ती काला इकडे मायरा इकडं ना इकडे अशी मजा मारायला हिच्या माग बुरकायला लागत ना नीट बोलायचं ना हे गाप नाही बा. नीट बोल बाप तू काय गपची बात हा काय घेऊन फिरत त्याला मोठी बहीण आहे ती नाशी बोलते हा? का तू नीट का अगं ए, मला नीट बोलायला आधी मा नवरा बरोबर हिंडायला लाज नाही वाटत तुला हिंडली नाही मी हिंडली नाही सांगा ना आजच तुम्ही. जेवतो आम्ही नाही तिथेच राहतो तो नवरा नाही गोड लागला तुला हिंड अंडे देऊन राहिले काय मग आज गेले होते तर मामा बाहेर दिले मी तुमच्या वावरामध्ये सांगा ना तिला हा? काम जास्त इकडे सांगा ना तिला काय? घ्या घरचे बाहेर काम दिलं तर सोडून सांगा ना मग हा तुम्हाला कोणा सांगितलं बाहेर जायला मला चांगली वाटत ते घरचे जरा बाहेर तुम्ही करा तिकडे करा काय कमी गेलं का आपल्या शेती आपलं काय काम आपलं- पडले तिकडे तुम्ही आहे ना तुम्ही करते ना मग मी काय मी कोणा करता करतोय तुम्हाला माझं काम आवडत हा नाही का बरं काय आवडत नाही हा. तिकडे सासऱ्याचं काम लय आवडतं काय ते काय नाही म्हणते मला. मग काय नाही म्हणते तुला तरी काय म्हणजे नाही म्हणते सांभाळून घेते तिकडे मी पा काय नाही म्हणते तुमचे लाड बोला आता बोला मग काय रे बापाचं पोराचं वळण तुमचे चुकेले काय कामं- तुमचे कामं आमचं होते. नाही आमचं काही संबंध नाही तुमचे काम होते काय काय तुला? काय काम केले तरी हा, आमचे ते- काय केले बाहेर या जातो का? म्हणा, मी हे करतो ते करतो म्हणजे बाई पोर तुमच्याकडे राहती हा? आणि मी त्या पावरा एक लावून धरलं आम्ही तिकडे काम करतोय हा? हा, बरोबर आहे बरोबर आहे. बोला दादा तुमच्या तुम्ही काम बोला. तुम्हाला पोरांनी तुम्ही आता घेऊन जा तुमचा पोरगा जावं तिला परत आमच्या कामाला. दारात येऊन देऊ नका काय मामा काल राहते काल काय राहते बोला हा? थांबतो आणि बायको तसं तिकडे- काही नाही ताई हा तुम्हाला नको गैरसमज तू आहे ना तू कशाला जा बोलती? तिकडं
वय सांगा ना तुम्ही हा? चांगली ती, लहान लई आणि लहान असं ती. काय दाजी असं काय हिचं मला तिकडे नवरा बरोबर फिरायचं म्हणून त्याच्याबरोबर दाजी बरोबर फिरायची दाजी हा बापाच्या जागेवर असतो असं काय हा जे हे काय बापाला म्हणते, घेऊन जायचं ना आपला बाप घरात होता ना जे काय हा? म्हणते? नाही 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 बापाच्या जागेवर म्हणजे बाप आहे ना तुला पाणीपुरी खाऊ घालील ना आई बापाला काय पाणीपुरी आणला आईला घेऊन जायचं बापाला घेऊन जायचं पाणीपुरी घे मामाला घे पार्सल घे हा? नाही ते खात नसते लोक माझ्याकडे येणार ते शुगर आहे त्यांना आणि ते तेलकट नाही खात ना दादा तुम्ही खाता पूर्ण काय करायचं तिथे एकटीनं हा तू आली आहेस आपण दोघे थांबलो असतो ना. अहो पण मी किती बिनलाजाचा धंदा आहे बायको माहेरी असताना 15 नाही, दिवस अंडे घालून राहिले नाही, का तिला मी 15 दिवस ठेव मी करू का बायको दुसरी नाही नाही तुम्ही हा काय करता? नाही मग पत्ता कट करून राहतो तुमचा नाही 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 मग नाही नाही येतो मी येतो तिकडं मग हिला घेऊन जातो ना. काय आला? कशाला दार मार अगं 15 दिवशी होतं ना मी. तिला इथं ठेवायचं का मग हिचं मी वसुली करली मग मी काम केलं 15 दिवस. तिला इथं ठेवायचं का नाही तिला बी घ्यायचं हिला बी. नाही नाही काय तिला करतो? तिला कोणत्या पद्धतीने वसूल करायचंय बाहेर नाही, नाही का मी? हा? कोण अहो नाही, तिला कोणत्या पद्धतीने वसूल वाट्यावर करायचंय? ठेवली का लाज दार मार. हा मोठा जा. टाका टाका मामा टाका एवढा मोठा झालाय तू तुला कळतं का काही कळतं काय तुला नका, नका ना, हो, दाजी. तू तिला धर का धर तिला सासूरवाडीला बाबा, राहतो नका ना. हा? सासूरवाडी राहतो सासूरवाडीला. हिला फक्त दुसऱ्यांच्या माणसांना हात लावायचे आणि वाढायचं आणि धरायचं आपला नवऱ्याला नाही तर जाय गं, दे पाय नवऱ्या पुढं चाल. हा? तू थांबायचं निळ नाही मी नाही थांबत हा जाय बाई, ते दाजी ग असं काय बोलते ग तू काय पण तू ग बसती का नका नका पाहिलं काय तुमच्यामुळे मला त्या मामांचे बी बोलणे ऐकायला रागू राहिले ये ना तिकडे नांदत नाही ना मला वाटतंय या पावऱ्यात काहीतरी बरे नाही घातले माल किती माल हा. पाहिलं का तुझ्यामुळं. हा? मी तर म्हणते चांगले लोंगवायला नाही, पाहिजे तिला म्हणतो तू इकडचा मा तुकड्याचं काय मग पाहा तुम्ही हा? पाहा बरं जाऊ द्या. हा? काय नाही हे मजा आजा करतील इकडे मी नाही येणार तुलाच नाही करावं लागलं मग तू इथं नंतर परत आहेच ना पाहिलं ना हा. नाही घाला करणार परत तू. आता. आता बघ काय हा. करायचं नवरा कसा धरायचा ताब्यात तू पाय आता. एक काम करा तिला घेऊन जा मी इथंच राहते माझ्या नाही, बापाकडे नाही, नाही, नाही तुम्ही लाज शरम सगळे सोडली ना संसार सोडून देते मी माझा बाप मला सांभाळील चल, बरं जाऊ दे. हा चाल तू थांब अहो काय जनाची नाही तर मनाची ठेवा ना हा चांगली बोलत होती. तिला भाऊ बंद काय नाव ठेवतील आपल्याला काय त्याचं काही आहे का नाही पोरं आपल्या खांद्यावर अहो, बरोबरीला तुम्ही येऊ ठेवायचे राहिले आहे. पण मलाच नाही भाऊ आता काय म्हणत असतील मग? त्याला बायको तिकडे नांदायची पाहुणा तिचा नवरा याच्या जवळ आहे पाहिजे बरं चला दाजी मामा, पाहिलं का तुम्ही- कशी बोलती ती, हा, कशी लय- बोलती लय- मला? लय बोलले आता मी तुमच्या दारात पाहिजे ना. हा एवढा का नाही नाही, हा. मला चार पोर आहे का तुला इकडे घर जावं राहिला चाल एकटा वाणी कितीचा हाल तिकडे पुढं नाही येणार आता काय ना काय येऊ वाटेल सुद्धा येणार नाही पुढच्या. हा कोण नाही बोलायला का आमंत्रण देऊ नका हा. धोंड्याला रिडरच परत महिनाभर टिकल हा मी कोंडा खाऊ घाली लोकायला पण आणि पण तोंडा पहिलं देणार पहिलं हिचं वाटोळ लावा हिला मी नेऊन घालायला लावते तुला आहे ना आता आहे ना तिची अहो बायको दाजी नेऊन बापाच्या जागेवर असं काय तुम्ही थांबते का तिथं थांबते आणि कोण? ही अशी कशी हो. बोलत ताई पाहिलं का मला नुसती माणसांना ओढती कोणत्या माणसांना अरे तुला ओढती? काय लाज लाज ऐकले आणि त्यांना मारू राहिले ते बाय. तरी त्यांना वाचवायला जात मी नाही जात माझा नवरा मी पहिला मार देतो कसं बाप आहे त्यांचा मग त्यांचा बाप आहे. तो आवारे तिला येणं ठोक माझ्याजवळ हा त्याचा बाप मारतोय तर मी मध्ये पडू काय आई, हा? हिला- काय हिला केलं वाटेल लावून त्यांनी? द्या, हिला त्यांनी हिच्याकडे- काय केलं? हिच्याकडे मी पाहिजे तुम्ही जा वाटेल लावून. थांबते का काय करते? नाही नाही मी नाही थांबत मी चालले मग फोन बिन करत राह हा फोन करते मी काय पाहून असलं बिन लाजे बा हा कुशाली फिंदाड तो नवरा टाकून आली म्हटलं जा बा पुरीचं आपलं चुकलं असेल किंवा पाहुण्यात चुकलं असेल हां पण आता ठोलं तिला इडं पण ते आले ते पाहुणे जसं 15 दिवसाचं ठ्यास सोडे ना बा पण तिकडे स्वतःची बायको आहे ते दिले सोडून शेवटी बापन त्याची बायको इडं आली हां म्हणतो ये काल आली इडं अरे धंदा लोक काय ठेवतील मला तोंडात मारायचे नाही का हां अरे काय वागा त्या काय नाही असं कुठं जावंय पाहिलं का जगामध्ये बायको तिकडं जावंय महाक हां थांबा आता या इथंच वाटोळ करतो पाहिलं ते थांबा आता